एक साईड राहतात करून टाकलं तर ते तरी व्हा. ते नाही झालं तर त्याचा टीचर व्हा. आणि तुम्ही सगळे कोर्स काय होणार? शिकलेला माणूस आहे, ज्याने शिक्षणाचा कोर्स केला, ज्याने टेलरिंग केला तो टेलरिंग शिकवू शकतो, ज्याने पार्लरचा कोर्स केला तो पार्लर शिकवू शकतो, ज्याने इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला तो इलेक्ट्रिशियनचा शिकवू शकतो. आमच्याकडे टॅलीचे कोर्सेस करता येतील तुम्हाला, आहे की नाही? तर तुम्हाला अकाउंटिंग रिलेटेड कोर्सेस करता येतील, बिझनेस रिलेटेड कोर्सेस करता येतील. असे सगळे कोर्सेस ज्याने शिक्षण करेल भारत सरकारचं प्रमाणपत्र सगळ्यांना मिळेल आणि सगळे काही ना काही उपयोग करू शकतात. नाही केलं तर त्याने शिक्षणाचं टीचर म्हणून तुम्ही काम करू शकता. तर याला म्हणतात, तुम्ही जे तोंडाने बोललात त्याला म्हणणार आपण व्यावसायिक शिक्षण. काय म्हणणार? म्हणजे व्यावसायिक जीवन. शालेय जीवन कळलं, व्यावसायिक जीवन कळलं. तिसरं जीवन आहे मानवी जीवन. कोणतं जीवन? जन्मापासून ते मरेपर्यंत. कुठून? जन्मापासून मरेपर्यंत जे काही आपण जगतो, कसं जगायचं, कसं वागायचं, हे जे शिक्षण असतं त्याला म्हणतात जीवन शिक्षण. NSS हे जीवन शिक्षण आहे. बरोबर? कसं जगायचं म्हणजे काय? लवकर उठलं पाहिजे, व्यायाम करा, योगा करा, चांगल्या गोष्टी बघा. तुमच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ शकतो. जळपण किती बघा मला एकदा गप्पा मारायला तर थोडं शॉर्ट करू, पण आपण तुम्हाला चांगल्या स्पीडनी पण 15 मिनिटांनी संपली, कारण आपल्याला विषयाचं पण घ्यायचं. तर तीन जीवन आहे. जीवनामध्ये 3 गोष्टी, शालेय, व्यावसायिक आणि मानवी जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. आणि त्या पद्धतीने तुम्ही भविष्यात काय जाऊ शकता, पुढे जाऊ शकता. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर भविष्यात पुढे गेला तर तुम्ही जीवनात काय व्हाल? यशस्वी. ठीक आहे. तर पहिली गोष्ट करा की चांगल्या गोष्टींवर लक्ष. कशावरती केंद्रित करायचं आपलं लक्ष? चांगलं कशाला म्हणायचं? चांगली गोष्ट कोणती मला सांगा. आपल्याला काय वाटतं काय चांगलं? चांगलं जेवण, चांगलं राहणं, बरोबर. अजून चांगलं काय असतं? चांगले विचार, बरोबर. चांगली माणसं, चांगली संगत, बरोबर. काही लोकांना जीवनात कधी काही चांगलं दिसत नाही आणि काही लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट दिसते. आपला कशावर लक्ष केंद्रित करायचं? सांग. अभ्यास करतो एक मुलगा म्हणतो काय अभ्यास करतो? चल आपण इकडे फिरून येऊया. त्याला म्हणायचं मला काय अभ्यास करायचा? अभ्यास करायचा, मला जेवढं यायचं आणि चांगल्या गोष्टी होती हे पण